हॅलो, वेलकम टू वाराणसी ट्रिप पार्ट 2। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आम्ही वाराणसीला कसे गेलो, कुठे राहिलो हे सर्व इन्क्लूड केलेलं आहे, जाऊन नक्की बघा। ट्रेनमधल्या 24 तासाच्या प्रवासानंतर आम्ही रूमवर गेलो, फ्रेश झालो, त्यानंतर गंगा स्नानला गेलो आणि त्यानंतर आम्ही जाणार होतो काशी विश्वनाथजींचे दर्शन घेण्यासाठी। मंदिराच्या 700 मीटर अंतराच्या अगोदरच आपल्याला लॉकर घ्यावी लागते, कारण मंदिरात फोन, मेकअपचे सामान वगैरे काहीही अलाउड नाही। आम्ही लॉकरमध्ये आमचे सर्व काही सामान वगैरे ठेवले आणि थोडं पुढं आलो तर इथे कशाचे तरी पारायण चालू होते। आम्ही दर्शन करून बाहेर आलो। आम्हाला दर्शनासाठी 1 तास तर कंप्लीट लागलेला होता, कारण खूप गर्दी असती तिथे। काशी विश्वनाथचे जे मूळ मंदिर होते ते औरंगजेबाच्या काळात नष्ट झालेले होते। त्यानंतर 1780 मध्ये अहिल्याबाई होळकर यांनी त्याचे पुनर्निर्माण केले। मंदिराच्या परिसरात अहिल्याबाई होळकर यांची सुंदर प्रतिमा किंवा मूर्ती आहे। मंदिराच्या बाहेर आलो आणि बॅक साईडवरून बघत होतो की मंदिराचा फोटो येतो की नाही। हा जो दिसतोय तो मंदिराच्या आसपासचा कॉरिडॉर किंवा परिसर आहे। त्याच्यामध्ये 3 मंदिरे आहे। मधले मंदिर सोन्याचे आहे, जिथे काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग आहे। काशी विश्वनाथजींचा छान शृंगार झाला आणि त्यानंतर आरती होती, जे बाहेरच्या कॅमेऱ्यातून मी माझ्या फोनमध्ये रेकॉर्ड करत होते, कारण कॉरिडॉरमध्ये ठिकठिकाणी कॅमेरे लावलेले आहे। या गेटमधून आपण मंदिराच्या आत जातो आणि या गेटच्या वर गंगाद्वार असे छान अक्षराने नाव लिहिलेले आहे, ते तुम्हाला दिसले नसेल तर तुम्हाला मी मंदिराच्या आसपासचा सीन दाखवते। हे मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे। मंदिरात दर्शनासाठी लाईन वगैरे सगळं मध्ये आहे, ज्या खूप मोठ्या मोठ्या लाईन असतात दर्शनासाठी। ते म्हणतात ना, काशीला गेल्याशिवाय काशी दिसत नाही, तर तुम्ही हे सगळं अनुभव करायचा असेल तर तुम्हाला तिथे जायलाच पाहिजे। मंदिराच्या कॉरिडॉरमध्येच एक स्टोअर होतं, तर आम्ही ठरवले की तिथे जाऊन बघूया। तिथे खूप छान छान मूर्तीज वगैरे होत्या, बनारसी साड्या पण होत्या तिथे। पण म्हटलं की पहिल्याच स्टोअरमध्ये जातोय वाराणसीच्या आणि काही माहीत पण नाही, एक्सपिरियन्स पण नाही, म्हणून आम्ही विचार केला की 4-5 स्टोअर बघूया आणि त्यानंतरच जी काही थोडीफार शॉपिंग करायची असेल ती करूया। आणि माझं असं माइंडसेट झालेलं आहे की मी जिथे जिथे फिरायला जाते तिथून मला काहीतरी घेऊन यायचंच असतं, कारण मेमरीज पण कलेक्ट होत असतात। तर इथे मी काशी विश्वनाथ मंदिराचे स्टिकर्स बघत होते। देवाचं नाही घ्यायचं, हे आपलं स्टिकर घ्यायचं। जमीन का 50 का है क्या ये? हाँ दे दो। एक आना 150 जो ब्रास की मूर्ति का 50% कम भी करते हैं ना। ओके, इससे नहीं होगा सर।
ये बचता है क्या? बचता है वो। ओके, कैसे बचाते हैं हमको नहीं आता। देखिए ऐसे बजाते हैं। हाँ, तो माइंड रिफ्रेश करता है ना। हाँ। कितने का है वो? 1200 का आएगा। बहुत। इथे जे बाऊल होतं ना त्याला तिबेटन सिंगिंग बाऊल असे म्हणतात। हे मी ऐकलेलं होतं, पण नेमकं काय आहे हे माहीत नव्हतं मला, आणि त्यांनी ते मला वाजून दाखवलं। या सिंगिंग बाऊलचा उपयोग ध्यान, विश्रांती आणि ध्वनी उपचारासाठी केला जातो। हे भांडे वाजवल्यावर किंवा त्यावर घासल्यावर एक स्थिर आवाज आणि कंपन निर्माण करते, जे तणाव कमी करण्यासाठी आणि मानसिक व शारीरिक संतुलन सुधारण्यासाठी मदत करते असे मानतात लोक। तसेच येथे भारत माता देवीची मूर्ती पण होती, खूप छान। खाली जी नदी दिसते ना ती आहे गंगा नदी, गंगा माता, आणि त्याच्या डाव्या बाजूला जे दिसत आहे ना तो आहे मणिकर्णिका घाट, जिथे 24 तास मृतदेहांवर अंत्यसंस्कार सुरू असतात। असे मानले जाते की इथे चितांची आग कधीही विझत नाही, आणि हेच या घाटाचे वैशिष्ट्य आहे। असे मानले जाते की भगवान शिव स्वतः मृत व्यक्तींच्या कानात तारक मंत्र सांगतात आणि त्यामुळे त्यांना मुक्ती मिळते, आणि माता पार्वती यांनी या जागेला शाप दिला होता की येथील आग कधीही विझणार नाही। तसेच या घाटाच्या मागच्या साईडलाच नेपाली टेम्पल म्हणून असे मंदिर आहे। तर हे आहे वाराणसीतील फेमस स्ट्रीट फूड पैकी एक म्हणजे मलाईयो। बनारसच्या गल्ल्यांमधून चालता चालता फायनली आम्हाला एक स्टोर सापडलं, जिथे खूप छान आणि सुंदर अशा बनारसी साड्या होत्या। बनारस म्हणजे त्यांच्या खास रेशमी साड्या, त्यांच्या सुंदर विणकाम, खास डिझाईन आणि हाताने केलेल्या नक्षीकामासाठी प्रसिद्ध आहेत। अस्सल बनारसी साडी ओळखण्यासाठी तिच्या मागील बाजूस हाताने विणलेल्या गुंतागुंतींच्या धाग्यांची जाळी तुम्ही तपासायला पाहिजे, आणि आय थिंक अस्सल बनारसी साडी मला बनारसलाच भेटली। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या स्टोअरमध्ये जे काका होते ते मराठी होते, आणि त्यांनी खूप अफोर्डेबल प्राईसमध्ये मला साडी दिली। आणि तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगते की वाराणसीमध्ये खूप छोट्या छोट्या गल्ल्या आहेत, आणि या छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये गर्दी पण खूप असते, म्हणून तुम्ही तुमचे वॉलेट, फोन सांभाळून ठेवा। वाराणसीत छोले भटुरे खूप जास्त फेमस आहे, म्हणून मी ते ट्राय केले। लंच वगैरे उरकल्यानंतर आम्ही जाणार होतो कालभैरवजींच्या दर्शनासाठी, जे काशीचा कोतवाल म्हणून ओळखले जाते। या मंदिराला बटुक भैरव मंदिर असेही म्हणतात।
तसेच या मंदिरातील मूर्तीला शेंदूर आणि तूप यांचा अभिषेक केला जातो. कालभैरवनाथजींचे दर्शन झाल्यावर आम्ही जाणार होतो बनारसी साड्यांची मिल बघण्यासाठी. कालभैरवनाथ मंदिरापासून ती बनारसी साड्यांची मिल 3 ते 4 किलोमीटर होती. मग आम्ही रिक्षाने तिथपर्यंत गेलो. त्यांनी आम्हाला समजावून सांगितलं की बनारसी साडी कशी बनते, पण माझं आता थोडंफारच लक्षात आहे आणि काही लक्षात राहिलेलं नाही. त्यासाठी मी तुम्हाला पूर्ण डिटेल्स नाही सांगू शकणार, पण तुम्हाला फक्त दाखवते की मी साड्यांची मिल कशी असते. आम्ही तिथे प्रत्यक्षात पाहिलेलं आहे साड्यांवर नक्षी त्यांनी कशी बनवली. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. वाराणसी ट्रिप पार्ट 3 तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल. आय होप यू एन्जॉयड माय व्हिडिओ. बाय.